नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गडकरी रंगायत येथे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळेस माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील तसंच मान्यवर उपस्थित होते. गेले 23 वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी लढतायत, मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. समान काम समान वेतन लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, तसंच विमा पॉलिसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी सध्या हे कंत्राटी कामगार आपल्या मागण्या करत आहेत. गडकरी रंगायत येथे कंत्राटी कामगारांचा हा जाहीर मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात सफाई कर्मचारी, घंटागाडी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा विभागातील 4000 कर्मचारी सहभागी झाले होते. किरण पावसकर यांनी यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी आणि इतर त्यांच्यावर असलेले ऑन कॉन्ट्रॅक्च्युअलची जे आहे आणि त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या समस्या असं त्यांनी सांगितलं. आमच्याकडे बाळासाहेब भवनला ते आले, आमच्या पाटीलना ते भेटले होते आणि सातत्याने त्यांचं येऊन त्यांची निवेदनं देणं त्यांचं चालू होतं आणि त्यासाठी कंत्राटी कामगारांसाठी एकजूट संघटना अशी त्यांनी एक नाव फक्त दिलं की आपली निवेदनं घेऊन जायची. आणि साहजिक आहे की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने 2 दिवाळींसाठी जो त्यांनी न्याय मिळवून दिला. एक शिक्षकांना तर आमच्याकडे फक्त 10,000 रुपये बोनस मिळत होता, त्यांना पण 22,500 रुपये मिळायला लागला. त्यानंतर या वर्षीच्या दिवाळीला 23च्या दिवाळीला तर त्या सर्वांना 22,500 पुन्हा 26 झाले. याचा अर्थ 6,000 रुपये हे मागच्या 12 महिन्यामध्ये जर त्यांना वाढलेले मिळाले असतील तर याची अपेक्षा सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना असणं साहजिक आहे. आणि हेच लोन असेल, कदाचित सर्व कर्मचारी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे त्यांच्या अपेक्षा आहेत. आम्ही जे काही राहतो त्या वसाहती असतील, स्वच्छता कामगार आहेत, सफाई मी कामगार त्यांना म्हणणार नाही, कारण स्वच्छता घरी ते करतात, त्याच्यामुळे सफाई कसली ते साफ स्वच्छ ठेवत आहे. आम्ही तिकडे घाण करून जातो आणि ते साफ करतात अशी परिस्थिती आहे. ते साफसफाई करणारे कर्मचारी आहेत, त्यांच्या पण घरांची जी व्यवस्था, यावर्षी तर बघितलं असेल तुम्ही, यावर्षी या दिवाळीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या, सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी दिवाळी केली. दिवाळीतील अनधिकृत शाळांनी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली असून या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षणाधिकारी आणि शाळा संचालकांचा साठालोटा आहे का, असा सवाल आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळा बंद करून जवळील शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्याचं सातत्याने मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील अनधिकृत शाळांबाबत आवाज उठवला असून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी शिक्षणाधिकारी अनधिकृत शाळांमध्ये संगनमत आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या धडक कारवाईत आणि दंडात्मक कारवाईतील दंडांची वसुली आणि तडजोड या राष्ट्रीय लोक अदालतीत करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत वाहतूक विभागाचे 5,338 खटले निकाली काढण्यात आले, तर तडजोड करत 38,02,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली. फेब्रुवारी 2024मध्ये पुन्हा लोक अदालतीचं आयोजन करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. 9 डिसेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे वाहतूक विभागात असलेल्या 18 विविध परिसरातील युनिट आहेत. या युनिटच्या माध्यमातून वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर 5,338 खटले दाखल करण्यात आले होते. सदर दाखल खटले हे लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आले असून वाहतूक विभागाच्या 1 डिसेंबर 23 ते 9 डिसेंबर 23 या कालावधीत 1,64,406 वाहतूक चलन फाडण्यात आले होते. या चलनाच्या दंडाच्या रकमेपोटी वाहतूक पोलिसांनी 1,08,58,150 रुपयांच्या दंडाची वसुली केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत
वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली। कन्झ्युमर सेंटर आयोजित कन्झ्युमर ट्रेड फेअर दिनांक 9 ते 17 डिसेंबर सकाळी 11 ते रात्री 9 या कालावधीत घंटाळी मैदान, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम। किचन, फॅशन आणि होम डेकोरचं अप्रतिम प्रदर्शन, अवश्य भेट द्या। आयोजक कविता नायर। दैनिक कोकण सकाळ गेली 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक। मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम दैनिक कोकण सकाळ। संपादक राजाराम गोपाळराव माने। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाइन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये। ब्लेज डिझाइन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाइन स्टुडिओ ठाणे। संपर्क 9987334344। ब्लेज डिझाइन स्टुडिओ, मोहन मिल कंपाउंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट। नक्की संपर्क साधा। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे। जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे। शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे। मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे। कॉल 02225425555 आणि 9867507555। इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल। ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅग या संस्थेचा 11वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। टॅगतर्फे विविध कलांना समाविष्ट करण्यासाठी नाट्यगंध, चित्रगंध, काव्यगंध, स्वरगंध, रंगगंध, नृत्यगंध, रसगंध, ग्रंथगंध अशा गंधांची निर्मिती केली जाते। या वर्षीपासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध हा पुरस्कार अभिनेते कुशल पद्रिके यांच्या हस्ते अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने येत्या 16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये होणाऱ्या पहिल्या कलागंध पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये आणि ट्रॉफी असणार आहे, अशी माहिती टॅगचे विश्वस्त विजू बाने यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली। यावेळेस दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री संपदा जोगळेकर, श्रीरंग खटावकर आदी उपस्थित होते। ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅग या संस्थेची 11 वर्षापूर्वी ठाण्यात स्थापना झाली, ज्या संस्थेमार्फत विविध कलांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे। आणि मग त्यात नाट्य असो, चित्र असो, रंग असो, म्हणजे चित्रगंध, रंगगंध, पाकगंध असे अनेक गंध आहेत जे विशिष्ट कलेला वाहिले आणि ती सगळी मंडळी एकत्र येऊन महिन्यात किमान 4 कार्यक्रम सादर करत असतात। बरं, ते कार्यक्रम फक्त ठाण्यापुरते मर्यादित नसून इंदोर, बँगलोर, अगदी US, UK वरून सुद्धा कलाकार आणि रसिक यात सहभागी होत असतात। राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुमरे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। जयजित सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना 24 एप्रिल 2023 रोजी
महासंचालकपदी पदोन्नती झाली होती, मात्र त्यांना ठाण्यातच ठेवण्यात आलं होतं. उंडुमरे हे 1994च्या तुकडीतील IPS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आणि सहपोलीस आयुक्त म्हणून देखील काम बघितलं आहे. मितभाषी आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं सह आयुक्तपद, आर्थिक गुन्हे शाखेचं सह आयुक्तपद देखील त्यांनी यापूर्वी सांभाळलं आहे. आस्थापना शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक, ATS लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष शाखा तसंच कोसोवो या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेत देखील त्यांनी काम केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बारा डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेल्या वर्तकनगर येथील पोलिसांच्या कुटुंबियांना घरं देण्याबाबतची लक्षवेधी संदर्भात कार्यवाही न केल्याचा मुद्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहामध्ये उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं. ठाणे महानगरपालिका हद्दीतील वर्तकनगरमध्ये भागामध्ये राज्य शासनाच्या वतीने पोलिसांना घरं देण्यात आली होती. वर्तकनगरमधील पोलीस वसाहतीमध्ये तळ अधिक 4 किंवा 5 मजले असलेल्या 10 इमारतींमध्ये 550 पोलीस कुटुंबीय वास्तव्यास होते. परंतु काळानुरूप इमारतींची पडझड होत असल्याकारणाने या इमारती अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या. घरं धोकादायक झाल्याच्या कारणावरून पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गेल्या 6 वर्षांपूर्वी वास्तव्य करत असलेल्या पोलीस कुटुंबियांना घरं रिकामी करण्यास सांगितली. परंतु वर्षानुवर्षे राहत असलेले पोलीस कुटुंबीय घरं रिकामी करण्यास तयार नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेऊन आहे त्याच ठिकाणी नवीन इमारती बांधून घरं दिली जातील असं सांगितल्यामुळे आपल्या शब्दावर विश्वास ठेवून काही पोलीस कुटुंबीय रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतरित झाली, तर काहींना राहण्याची सोय वैयक्तिक करावी लागली. परंतु गेल्या 3 वर्षांपासून पोलीस वसाहतीच्या इमारती तोडून ठेवलेल्या असतानासुद्धा म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अद्यापर्यंत या इमारतींचं काम चालू झालं नसल्याची नाराजी आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. किमान म्हाडा नाही तर PPP तत्वावर हा प्रकल्प राज्य शासनाने सुरू करून पूर्ण करावा अशी विनंती आमदार सरनाईक यांनी गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती. गृहनिर्माण आणि गृहविभाग हे दोन्ही खातं असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात त्यांनी विनंती केली होती. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सभागृहामध्ये त्याचं उत्तर देताना वर्तकनगरमधील घरांच्या निर्मितीचं काम म्हाडा अथवा PPP तत्वावर पुढील 3 महिन्यात सुरू करून वर्तकनगरमधील पोलिसांना लवकरात लवकर घर कसं देता येईल
या संदर्भात प्रयत्न केले जातील असं सांगितलं होतं। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली असता या संदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जयस्वाल यांना 3 महिन्यांच्या आत म्हाडाने निर्णय घेऊन पोलिसांना हक्काची घरं द्यावीत अशी सूचना केली आहे। त्याचप्रमाणे ओळा माजिवडा मतदारसंघातील BSUP योजनेमध्ये अनेक लाभार्थी लाभापासून वंचित असल्याबाबत आमदार सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती। त्याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी PPP तत्वावर लाभार्थ्यांना घरं देण्याबाबत आश्वासन दिलं होतं, परंतु त्याबाबत देखील अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कारवाई केली नसल्याचं आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। BSUP योजनेतील लाभार्थ्यांना PPP तत्वावर घरं देण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुद्दा मांडून सभागृहाचं लक्ष वेधलं। अध्यक्ष महोदय, आणि त्यापैकीच एक लक्षवेधीच्या आयुधाचा वापर केला जातो। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील वर्तक नगर मधील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीसाठी मी गेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली होती आणि त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी उत्तरे दिले होतं की ती रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करू आणि त्याबाबत संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश देऊ। 1 वर्ष झाला अध्यक्ष महोदय, त्या पुनर्बांधणीच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही। अध्यक्ष महोदय, गेल्या अधिवेशनामध्ये मुंबई येथे मी दुसरा प्रश्न मांडला होता की माझ्या मतदारसंघातील BSUPच्या योजनेमध्ये अनेक लाभार्थी जे आहेत ते आपल्या लाभापासून वंचित आहे, 15 वर्षापासून घराचे ते बाहेर आहेत आणि त्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा। योगायोगाने त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये होते आणि त्या BSUP योजनेमध्ये राज्य सरकार जर काही मदत करू शकत नाही किंवा MMRDच्या माध्यमातून जर काही निधी देऊ शकत नाही तर PPP तत्वावर किंवा अन्य कुठल्याही मार्गाने ती योजना पूर्ण करावी असा आदेश सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला असताना अध्यक्ष महोदय अद्यापपर्यंत त्यावर काही कारवाई झालेली नाही। तर आम्ही जी आयुधाचा वापर या सभागृहामध्ये करतो त्याचा फायदा का अध्यक्ष महोदय? ह्या सभागृहाचे सार्वभौम आपण आहात, त्यामुळे अशा प्रकारे जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तरे दिल्यानंतर जर कारवाई होत नसेल तर त्याबाबत आपण गंभीर ह्या गोष्टीचा विचार करावा अशी विनंती आहे। सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची आपण नोंद घेऊन उचित कारवाई करावी। होय अध्यक्ष महाराज। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।